एकीकडे ओबीसी समाजाच्या हितासाठी 50 शासन निर्णय घेतल्याचा गाजावाजा केला जातो, तर दुसरीकडे महाज्योतीच्या निधीला शासनानं कात्री लावली आहे। याचा थेट फटका ओबीसी विद्यार्थ्यांना बसला असून गेल्या 4 महिन्यापासून त्यांचं भोजन आणि निर्वाह भत्ता हा अडवून ठेवला आहे। यामुळे राज्यातील वसतिगृहामध्ये राहणारे ओबीसी विद्यार्थी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेत, ज्यामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये शासनाबद्दल तीव्र रोष दिसून येतोय। गोंदियातील ओबीसी वसतिगृहामध्ये 52 मुली आणि 49 मुलांसह राज्यातील एकूण 58 शासकीय ओबीसी वसतिगृहामधील 4060 विद्यार्थी-विद्यार्थिनींना गेल्या 4 महिन्यापासून भोजन आणि निर्वाह भत्ता हा मिळालेला नाहीये। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही वसतिगृह सुरू झाली। वसतिगृहामध्ये खानावळीची अर्थातच मेसची सोय नसल्यानं प्रति विद्यार्थी भोजनासाठी 4500 रुपये आणि निर्वाह भत्त्यासाठी मुलांना 600 रुपये तर मुलींना 800 रुपये देण्याचा निर्णय शासनानं घेतला। ही रक्कम दर महिन्याला थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अर्थातच डीबीटीद्वारे जमा होणं हे अपेक्षित आहे। मात्र मार्च महिन्यापासून आतापर्यंत या विद्यार्थ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही। यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय। पैशांअभावी त्यांचे शैक्षणिक आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। वेळेवर भोजन मिळवणं आणि इतर गरजा पूर्ण करणं कठीण झालंय। या गंभीर प्रश्नाकडे शासनानं तातडीनं लक्ष देऊन लवकरात लवकर भत्ता जमा करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून जोर धरत आहे। मार्चपासून ते जुलैपर्यंतचा आमचा निर्वाह भत्ता व भोजन भत्ता मिळालेला नाही। अजून 2-3 महिन्यापासून पैसे भेटले नाहीत, त्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि आमच्या घरून पण पैसे आम्हाला मागता येत नाही। मेसवाले पण मागत राहतात। त्यासाठी आम्हाला दर महिन्याला जर पैसे भेटले तर आम्हाला तीच मदत होईल शासनाकडून की आमचा दर महिन्याला आम्हाला पैसे भेटले तर आमचा जी आर्थिक परिस्थिती आहे त्याच्या सुरळीत राहणार। 4 महिने झाले भोजन भत्ता व निर्वाह भत्ता आपल्याशी आलेला नाही, परंतु आम्हाला महिन्याला प्रत्येक महिन्याला जर मिळाला भोजन भत्ता निर्वाह भत्ता तर चांगलं होईल। शासनाला विनंती आहे की त्यांनी महिन्याला द्यावं, कारण आमची आर्थिक परिस्थिती ढासळत चाललेली आहे आणि मेसवाले आहेत ना ते आपल्याला महिन्याला पैसे मागतात। सरकार टाकत नाही आपल्याला, परंतु मेसवाले तर मागतात ना आपल्याला महिन्याला पैसे। ही आमची अडचण आहे, ती सरकारने दूर करावी। शासनाला एक आमची विनंती आहे की आमचा निर्वाह भत्ता व भोजन भत्ता महिन्याला प्रत्येक महिन्याला देण्यात यावं, त्यांनी आमच्या खात्यामध्ये जमा करावा। आर्थिक भोजन भत्ता लास्ट टाइम 15 मार्चला आलेला होता, त्यानंतर आलाच नाही। मग घरपालांशी आम्ही बातचीत केली, बोलले वगैरे, त्यांनी सांगितले की प्रोसेसिंगमध्ये आहे। मग तरी पण खूप वेळ झालेला आहे। अडचण अशी आहे की प्रत्येक महिन्यामध्ये मेसवाले तर मागतच असतात आणि परेशान करत असतात की महिनेवारी पैसे द्या। तेच म्हणणं आहे की आमचं महिनेवारी आम्हाला पण पैसे यायला पाहिजे। हे सरकारची विनंती आहे की महिनेवारी टाकायला पाहिजे आमच्या अकाउंटमध्ये पैसे। राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यात 72 वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली। राज्यातील सर्व ओबीसी संघटनांच्या अथक प्रयत्नानंतर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला। मात्र मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरात अद्यापही ओबीसींचे वसतिगृह सुरू झालेले नाहीत। 72 पैकी फक्त 54 वसतिगृह मागच्या वर्षी सरकार सुरू करू शकलेले आहे। त्या 54 मध्येच यावर्षीसुद्धा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी जे विद्यार्थी या ओबीसी वसतिगृहात मुलामुलींचे प्रवेश घेण्यात आले, त्यांचा गेल्या मार्च महिन्यापासून जो निर्वाह आणि भोजन भत्ता आहे राज्य सरकारने दिलेला नाही। नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागात 4060 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ओबीसी वसतिगृहात राहत आहेत, त्यांचा हा निर्वाह भत्ता रखडलेला आहे। एकीकडे काल परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या कुठल्याही योजनेकरता निधीची चंचन भासणार नाही असे वक्तव्य केले आहे। जर एकीकडे मुख्यमंत्री महोदय निधीची चंचन भासणार नाही असे वक्तव्य करत असताना दुसरीकडे गेल्या 4 महिन्यापासून ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता का दिला जात नाही आहे? सरकारकडे जर निधीची कमतरता नाही तर हा भत्ता का रोखला गेला, याचा उत्तर सरकार कधी देणार? या निर्वाह भत्ता न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट कोसळलेलं आहे। गरीब कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांना आर्थिक चंचन निर्माण झालेली आहे। ही चंचन सरकार कधी दूर करणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्याचप्रमाणे यावर्षी जी प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे,
SC ST प्रवर्गाकरता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया असताना OBCच्याच विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया का राबविण्यात आली, हा एक संशोधनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेशाची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यात सरकारने सुधारणा करावी आणि येत्या आठवड्याच्या आत OBC विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता सरकारने जर त्यांच्या खात्यात ओढता केला नाही तर OBC अधिकार मंच, OBC युवा अधिकार मंच आणि इतर संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला इशारा देण्यात येईल. प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.